नमस्कार. नेक्स्ट example is y is equal to sin ax plus b and find nth derivative of y असं म्हटलंय. आता sin ax plus b आता हे पण सर्कल मध्ये राहणार आहे, सारखं त्याची डेरिव्हेटिव्ह येत राहणार अँड इन्फायनाइट टाइम्स त्याची डेरिव्हेटिव्ह येणार आहे. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण घेऊया. फंक्शन कसं सिंपल आहे, y इज इक्वल टू साइन, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, y1 इज इक्वल टू cos अँगल जो काही असेल तो cos ax प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस अँगल. कारण डेरिव्हेटिव्ह का घ्यायला लागतं चेन रूल मध्ये, ax प्लस b हा डिफरंट फंक्शन आहे अदर दॅन x, therefore ax प्लस b, so which is equal to cos ax प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज, आता a इथे लिहिला तर वाटेल ह्या cosचाच हा अँगल पण आहे, तर हा cosचा अँगल एवढाच आहे ax प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस बी आपण लिहितो, तो डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, a असणार आहे, ax प्लस बी चं डेरिव्हेटिव्ह थोडंसं लांब लिहिते मी इंटू a मीन्स y1 किती मिळालं आपल्याला, therefore y1 इज इक्वल टू a आपण म्हटलं तसं अल्जेब्राइक कॉन्स्टंट साइन जे काय असेल ते आपण, साइन म्हणजे मायनस प्लस जे काय असेल ते आपण लेफ्ट साईडला लिहितो आणि नंतर ट्रिग्नॉमेट्रिक एक्सपोनेन्शियल वगैरे फंक्शन्स लिहितो. सो a cos ax प्लस बी. आता हे a cos ax प्लस बी तसंच ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. y2 घेताना याचं मायनस a साइन असं होणार, y3 घेताना पुन्हा cos होणार, y4 घेताना पुन्हा मायनस साइन होणार. सो असं साइन कॉस चेंज होत राहील. आपल्याला इन जनरल पॅटर्न हवा आहे. nth डेरिव्हेटिव्ह काढताना n हा ऑड आहे का इव्हन आहे आपल्याला माहिती नाहीये. सो nth प्लेसला नक्की कॉस येईल का साइन येईल हे आपण जनरल सांगू शकत नाही. त्यामुळे पण अशा टाईपचे जरा एक्झाम्पल्स येतात की दोन्ही शक्यता असतात, एन ऑड असेल तर काहीतरी येईल आणि म्हणजे साइन किंवा कॉस येईल, इव्हन असेल तर वेगळं येईल. सो आपल्याला एकच फॉर्म्युलासारखं काहीतरी लिहायचं. त्यामुळे इथे तुम्ही कॉसचं साइन, साइनचं कॉस असं करत राहू शकता, पण nth टर्मला नक्की काय लिहायचं हे कन्फ्युजन होईल. म्हणून आपण पुन्हा ह्या कॉसचं काय करणार आहोत, साइन मध्ये करणार आहोत. म्हणजे y2 हे जसं कॉस मध्ये दिसतं, y1 हे कॉस मध्ये दिसतंय, त्याचं आपण लिहिताना साइन मध्ये लिहिणार आणि ते आपण करू शकतो बिकॉज अँगलचा डिफरन्स आहे फक्त साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज तुम्ही बघितल्या तर. सो कॉस जो काही अँगल आहे त्याच्यात π/2 ऍड केला तर साइनचा अँगल मिळतो. सो कॉसचं आपण ट्रान्सफॉर्मेशन साइन मध्ये करू शकतो. ते का करायचं आहे, कारण प्रत्येक वेळेला फंक्शन साइन मध्ये येईल आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉस मध्ये येईल. सो आपल्याला ते फायनल जेव्हा nth डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे ते एका पॅटर्न मध्ये लिहिता येईल आणि मग फॉर्म्युलासारखं आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. तेवढ्यासाठी केवळ आपण हे सगळं करतोय. अदरवाईज कॉस साइन असं सारखं आपण करत राहिले तरी हरकत नाही. पण इथे कॉसचं आपण ट्रान्सफॉर्मेशन पुन्हा साइन मध्ये करणार आहोत, म्हणजे मग साइनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेता येईल. सो ते कसं होणार, a साइन, कॉसचं साइन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जो अँगल आहे त्याच्यात π/2 ऍड करायला लागेल. सो π/2 प्लस ax प्लस b हा एवढा अँगल झाला. आपण जे काय आहे ते साइन मध्ये कन्वर्ट झालं, जेणेकरून आपण पुन्हा y2 घेताना कॉस मध्ये येईल, पुन्हा ते साइन मध्ये करायचं. फायनल आपल्याला nth डेरिव्हेटिव्हचा पॅटर्न किंवा फॉर्म्युला लिहिता येईल. सो y1 काय मिळालं, a साइन π/2 ax प्लस b. आता आपण y2 काढणार. अगेन y2 इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे, सो बाहेर घेतला आपण कॉस, साइनचा डेरिव्हेटिव्ह होता, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि अँगल π/2 प्लस ax प्लस b, π/2 प्लस ax प्लस b. आता काय होणार आहे, हा वेगळा अँगल आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागेल. सो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ π/2 प्लस ax प्लस b. आता या सगळ्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे, ओरली काढू शकता तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह. ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह 0, ह्याचं डेरिव्हेटिव्ह a. सो नेक्स्ट स्टेप करूया, विच इज इक्वल टू a cos दिस अँगल π/2 प्लस ax प्लस b इंटू या सगळ्याचं डेरिव्हेटिव्ह आलं a. आता पुन्हा आपण लिहूया, हा a आणि हा a झाला a स्क्वेअर झालं. सो a स्क्वेअर कॉस अँड दिस अँगल π/2 प्लस ax प्लस b. आता y2 काय आलंय, a स्क्वेअर कॉस मध्ये आलंय. पुन्हा म्हटलं तसं कॉसचं पुन्हा साइन, मायनस साइन येणार, मग ते ऑड इव्हन असं सगळं होणार आहे. कॉसचं ट्रान्सफॉर्मेशन ह्याच स्टेजला आपण साइन मध्ये करणार आणि मग पुढचं डेरिव्हेटिव्ह घेणार.
तर ह्या स्टेजलाच आपण करून घेऊया ते. सो विच इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉसचं साईन मध्ये करतोय. कॉसचं झालं साईन, पण साईन मध्ये करताना जो अँगल आहे त्याच्यात काय करायला लागतं, π/2 ऍड करायला लागतं. सो π/2 ऍड केले कशात, या सगळ्या अँगल मध्ये. अँगल काय आहे, π/2 प्लस ax प्लस b. पण इथे π/2 प्लस π/2 म्हणजे किती आलं, 2π/2. पाय आधी लिहू नका, कारण आपल्याला पॅटर्न बघायचं ना. 2π/2 पुढे काय 3 येते का 4 येते का, म्हणजे मल्टिपल काय येतोय तो बघायचं. सो π/2 प्लस π/2, सो इथे आलं 2π/2. सो विच इज इक्वल टू a स्क्वेअर साइन 2π/2 प्लस ax प्लस b. सो अँगल इज 2π/2. कॅन्सल नका करू आता, तर आपल्याला पॅटर्न ठरवायचं ना, म्हणून राहू दे तसं. 2π/2 प्लस ax प्लस b हा अँगल झाला a स्क्वेअर झाला. सो y2 असताना इथे a स्क्वेअर आहे आणि इथे 2π/2 असं ते एका ह्याच्यात आता आपल्याला लक्षात येईल. साईन मध्ये केल्यानंतर y3 काढायचंय. हे कुठेतरी लिहून ठेवूया आपण y2 आणि त्याच्यानंतर आपण y3 काढूया. साधारण एक y3 काढल्यावर लक्षात येईल काय पॅटर्न आहे, आणि मग त्याच्याने इन जनरल yn आपण लिहू शकतो. सो इथे लिहून ठेवूया y2 इज इक्वल टू काय आलं तर प्लसच, साईन प्लसच आहे, a स्क्वेअर साईन 2π/2 प्लस ax प्लस b असं का त्याचा अँगल. आता एक y3 काढून घेऊया. तेवढ्यासाठी हे सिंपल होण्यासाठी फक्त आपण प्रत्येक वेळेला कॉस आलेल्याचं साईन करून घेतोय. सो y3 इज इक्वल टू, पुन्हा a स्क्वेअर कॉन्स्टंट आहे बाहेर आणला, साईनचं डेरिव्हेटिव्ह इज कॉस. कॉस अँगल सेम 2π/2 प्लस ax प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. आता या सगळ्याचं डेरिव्हेटिव्ह आता आपण डायरेक्ट लिहूया. सिंपल आहे डेरिव्हेटिव्ह, ह्याचं 0 येणार, ह्याचं 0 येणार, ह्याचं a येतं इंटू a बिकॉज डेरिव्हेटिव्ह. आता a स्क्वेअर इंटू a मीन्स a क्यूब झालं, a क्यूब कॉस 2π/2 प्लस ax प्लस b. अँगल तसाच राहणार. आता a क्यूब कॉस आलंय, पण आपल्याला y3 लिहिताना आपण काय म्हटलं होतं, साईन मध्ये करून द्यायचं, कारण ते अल्टरनेट आणि ऑड इव्हनचं काही आपल्याला हे नको म्हणून. सो आता कॉसचं साईन मध्ये करायचं आलं तर हे a क्यूब तसंच राहील, कॉसचं साईन मध्ये साईन इंटू अँगल येईल π/2 ऍड करावे लागतात. π/2 प्लस हा सगळा अँगल 2π/2 प्लस ax प्लस b. आता π/2 प्लस 2π/2 म्हणजे किती होणार, ते 3π/2. सो आता y3 किती आलं आपण इथे लिहूया ते. y3 इज इक्वल टू, फायनली आपल्याला मिळालं y3 इज इक्वल टू, हे a क्यूब आहे साईन अँगल झाला 2, हे π/2 प्लस 2π/2 मीन्स 3π/2. म्हणून म्हटलं की मगाचा 2 कॅन्सल नका करू, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल काय काय ax प्लस b. आता 3 डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर साधारण लक्षात आलं असेल, मला वाटत नाही चौथं डेरिव्हेटिव्ह काढायची गरज आहे. पॅटर्न काय आहे तो लक्षात आला असेल, त्याप्रमाणे आता आपण nth डेरिव्हेटिव्ह इथे लिहिणार. सो y1 y2 y3 अँड सो ऑन yn इज इक्वल टू. आता बघा इथे 1 असताना a असता a⁻1 आहे, 2 असताना a स्क्वेअर आहे, 3 असताना a क्यूब आहे, म्हणजे n असताना a⁻n. इथे पण y1 असताना साईन आहे, y2 साईन आहे, y3 ला पण साईन आहे. हे तसंच राहण्यासाठी आपण हे कन्व्हर्जन केलं साईन. अँगल काय येतोय तो बघूया. y1 असताना 1π/2 प्लस ax प्लस b आलं, y2 असताना 2π/2 ax प्लस b आलं, y3 असताना 3π/2 अँड सो ऑन. y4 असेल तर 4π/2 असं करत राहा, n असेल तर n π/2 प्लस ax प्लस b हा त्याचा अँगल असेल. सो दिस इज अवर yn or nth डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. सो सिंपल nth डेरिव्हेटिव्ह काढायला विचारलं तर पहिली 3 और 4 काहीतरी डेरिव्हेटिव्ह काढायची. पॅटर्न लक्षात आला की इन जनरल फॉर्म्युला इथे लिहायचं. धन्यवाद.